शिवप्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांच्या वतीने जागतिक जल दिवसाचे औचित्य साधून मूठभर धान्य व घोटभर पाणी ही संकल्पना राबवण्यात आली। ज्याप्रमाणे माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या 3 गरजा आहेत, त्याचप्रमाणे पक्षी व प्राण्यांच्या देखील तशाच प्रकारे गरजा आहेत। सध्या उन्हाचे दिवस आहेत। पक्ष्यांना व मुक्या प्राण्यांना सध्या पाणी व खाऊची गरज आहे। हयाचेच भान ठेवून शिवप्रतिष्ठान करंजाडे यांच्या वतीने मूठभर धान्य व घोटभर पाणी ही संकल्पना करंजाडेमध्ये मोठ्या उत्साहात राबवण्यात आली। या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठान अध्यक्ष सत्यजित पाटील, सचिव राकेश कुसळे, सुनील आंबावडे, अविनाश ठोसर, सुरेश बारवे, अमर कुसळे, तुषार कदम, योगेश कुलाल, अमर सावंत, रोशन शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी शिवप्रतिष्ठानच्या वतीने निसर्ग व पर्यावरणचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पक्ष्यांसाठी व पाळीव प्राण्यांसाठी अशा संकल्पना राबवल्या पाहिजेत, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले। निसर्ग व सजीव सृष्टी टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजेत, असा संदेश प्रत्यक्ष कृतीतून सदर संस्थेने सर्वांना दिलाय। नमस्ते, मी सुनील आंबावडे। गेल्या वर्षापासून आमचे सत्यजित पाटील यांच्या संकल्पने ज्या संकल्पना त्यांनी काढलेल्या आहेत, मूठभर धान्य, घोटभर पाणी, गेल्या वर्षापासून आम्ही ते राबवतोय। आणि जसं ते म्हणाले त्याप्रमाणे मी पण सगळ्या करंजडेवासियांना मी विनंती करतो की बाबांनो, सगळ्यांनी जसं आपल्याला पाण्याची आणि अन्नाची वगैरे गरज आहे माणसाला, आपण बोलू शकतो, मागू शकतो, पण ते जनावर कोणाला मागणार किंवा ते पक्षी कोणाला सांगणार? तर त्यांचं जे ह्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊन की बाबा ह्यांना हे जीव आहे त्यांनाही लागत असेल, काही पाणी म्हणा किंवा धान्य म्हणा, तर सर्व करंजडेवासियांना मी शिवप्रतिष्ठानतर्फे आणि पूर्ण टीमतर्फे मी सगळ्यांना आवाहन करतो की बाबा तुम्ही ह्या गोष्टी निरंतर राबवा। आणि खास करून मी आमचे जे अध्यक्ष आहेत सत्यजित पाटील त्यांचा मी खूप खूप आभारी आहे या सगळ्या गोष्टीसाठी। ह्या एवढ्या चांगल्या संकल्पना ते राबवतात ज्या आम्ही कधी पाहिल्या नव्हत्या किंवा आम्हाला माहिती नव्हतं, त्यांच्यामुळे आम्हाला सगळं पुण्याचं काम करायला मिळतंय। तर मी परत एकदा मी सगळ्या वासियांना, मी करंजडे वासियांना मी विनंती करतो की तुम्ही ह्या ज्या संकल्पना आहेत त्या सगळ्यांनी राबवा, असं मी सगळ्यांना आवाहन करतो। नमस्कार, मी सत्यजित पाटील। आपण पाहू शकता की मूठभर धान्य आणि घोटभर पाणी ही संकल्पना गेल्या 1 वर्षापासून शिवप्रतिष्ठान यांच्या मार्फत राबवण्यात येत आहे। आपण पाहू शकता गेल्या वर्षाप्रमाणे याही वर्षी तीच एक संकल्पना आहे। आपण एकत्रित म्हणजे कसं माणसाच्या अशा 3 गरजा आहेत, तशाच पक्ष्यांच्या देखील, प्राण्यांच्या देखील त्याच गरजा आहेत। आपल्याला जर पाणी नसेल तर आपण त्या पाण्याशिवाय राहू शकत नाही। तसेच उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर आपल्यालाच एक 10 मिनिटांमध्ये एक तहान लागते, तशी प्राण्यांना पण तहान लागत असते। पण ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर मी सर्व करंजाड्यातील लोकांना पण आवाहन करतो। गेल्या वर्षी पण आवाहन केलेलं होतं शिवप्रतिष्ठान करंजाड्याच्या वतीने। आमचे नवीन सचिव आहेत राकेश, अविनाश ठोसर असतील, आमचे आम्हाला जे नेहमी प्रेरणा देतात काका सुनील आंबावडे काका आहेत। पण एकंदरीत लोकांनी पण ह्याच संकल्पना राबवल्या म्हणजे काय होईल की पशु पक्षी आहेत त्यांना धान्यापासून वेगळे राहता येणार नाही। पाळीव प्राणी असतील त्यांना देखील पाण्याची व्यवस्था आपण पाहू शकता की आता आपण हे पक्ष्यांसाठी इथे एक हे प्लॉट लावलेला आहे, ते चिमण्या वगैरे येऊन त्या एकंदरीत ते खाऊ शकतील। तर मी परत एकदा करंजाड्यातील सर्व नागरिकांना विनंती करतोय की आपणही अशाच स्वरूपाच्या संकल्पना राबवूया, जे शिवप्रतिष्ठान गेल्या 1-1.5 वर्षापासून ह्या संकल्पना करंजाड्या शहरामध्ये राबवत आहेत। धन्यवाद।